बापरे, केवढी हट्टी, ना केवढं पण त्यावर राग एवढा. सगळ्यांशी भांडायला तयार, सतत आपला हट्ट करत राहायचं. तुम्हा सगळ्या भावंडांमध्ये ना माझ्या हातून 2 फटके तूच खाल्लेस फक्त. जानू, पण जिथे जाशील तिथे सगळ्यांना लळा लावायचीस का? पण मस्तीखोर मात्र होतीसच आणि अभ्यास करायला एकदम आळशी. त्या भावनाला पण किती त्रास दिलास तू माहितीये का तुला? अगं, अगदी शाळेत निघता निघता रडायला लागायचीस, माझा अभ्यास पूर्ण नाही झालाय. मग बिचारी भावना सगळं पूर्ण करून द्यायची तुला. आई अगं, पण तिचं अक्षर खूप छान होतं ना, म्हणून मी हे सगळं तिच्याकडून करून घ्यायचे. हो का? आतापर्यंत तुझ्या कॉलेजची बॅग पण मी भरायचे. नाही आई, मी पण भरायचे माझ्या कॉलेजची बॅग, पण तू कसं सगळं असं सिस्टमॅटिकली भरायचीस ना, आणि तुलाच हवं असायचं सगळं काही परफेक्ट असावं, म्हणून मग मी तुला सांगायचे. अगं, सगळं निगुतीनेच करायचं असतं. पण काय ग, आता त्या घरी सगळं एकटीने कसं करतेस? खरं सांगू का आई, पहिल्या दिवशी ना मलाही खूप टेन्शन आलं होतं, पण आता असं वाटतंय सगळं काही नीट होतंय. तसंच असतं बघ. एकदा संसार करायचं म्हटलं ना की प्रत्येक बाईने फक्त पदर खोचून उभं राहायची तयारी दाखवायला पाहिजे. बाकी सगळं आपोआप घडतं. आई, हे सगळं काही मी एकटीने नाही करत, जयंत पण असतो माझ्या मदतीला, म्हणून हे सगळं जमतंय. चला, म्हणजे माझी छोटीशी जानू स्वतःच्या संसारात रुळली असं म्हणायला काही हरकत नाही. तसं म्हणू शकतेस तू. आई, मला ते घर पण ना खूप सेफ वाटतं आणि जयंतमुळे आपलंसं वाटतं. हो का? हे बरं आहे बाई. आई, सारखं सारखं जावयाचा विषय काढू नकोस असं म्हणत होतीस आत्ता. मग काय ग, आता सारखा सारखा विषय नवऱ्याकडे कोण बरं वळवतंय? आई, आता आहे जयंत बेस्ट नवरा तर आहे. देवाचे आभार ग बाई, तू खुश आहेस, बाकी काय नको मला. आता थोडा वेळ मी एकच राहणार. लाड करून घ्यायचा स्वभाव काही जात नाही. बरं ऐक, ते लाड करतात म्हणून जास्त हट्ट नाही करायचा.